लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की सिद्धू आता 2 वर्षांसाठी जेलमध्ये जाणार आहे. कारण श्रीकांत इनामदार यांचा अपघात सिद्धूमुळे झालेला आहे याची कबुली सिद्धूने दिलेली आहे. तर यामुळे सिद्धू आणि भावनाचं नातं तुटणार आहे का? चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर कालच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सिद्धू येतो आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची तो कबुली देतो. सुरुवातीला भावनाला आणि इतर सदस्यांना वाटत असतं की वेंकीला वाचवण्यासाठी सिद्धू हे सगळं करतोय. पण नंतर सिद्धू कोर्टामध्ये हळूहळू पुरावे दाखवतो आणि त्या सगळ्या पुराव्यावरून असं सिद्ध होतं की हा गुन्हा सिद्धूनेच केलेला आहे. म्हणजे श्रीकांत इनामदार यांचा अपघात हा सिद्धूमुळेच झालेला आहे हे आता कोर्टमध्ये सिद्ध झालेलं असतं. आणि मग यामुळे सिद्धूला 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली असते. तर असं काय आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं. तर पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की भावना बसलेली असते आणि तिच्याकडे सिद्धू येतो, ज्यामध्ये सिद्धू भावनाला म्हणत असतो की कोणीही न करू शकणारं काम तू करून दाखवलेलं आहेस आणि तू जिंकलेली आहेस. आणि मग यानंतर भावना सिद्धूला म्हणते की मी जिंकलेली नाही तर तुम्ही मला हरवलेलं आहे. तर असं काय आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सिद्धू आता जेलमध्ये जाणार आहे आणि मग त्यानंतर भावना आणि सिद्धू वेगळं होतील असं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. पण भावना आणि सिद्धू वेगळं होणार नाही. तर यानंतर आपल्याला पुढे भावना आणि सिद्धूचं परत एकदा लग्न सुद्धा पाहायला मिळणार आहे. म्हणजे जेव्हा सिद्धू जेलमधून परत येतो तेव्हा भावना आणि सिद्धू मंदिरामध्ये परत एकदा लग्न करतात असं आपल्याला दाखवण्यात येणार आहे. कारण हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. त्या मालिकेमध्ये सुद्धा सिद्धू आणि भावनाचं परत लग्न आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. तर असं काय आपल्याला या मालिकेमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला सिद्धू आणि भावनाची जोडी आवडते का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.